नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत HPV कॅम्पेनकरिता युविन पोर्टलमध्ये सेशन साईट संदर्भात काय गाईडलाईन्स आहे आणि आपल्याला काय करायचं आहे। ठीक आहे, तर ती प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण थोडंसं ठळकमध्ये समजून घेऊया। HPV कॅम्पेनमधले जे सत्र आहेत हे सत्र आरोग्य संस्थेच्या इमारतीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी कोल्ड चेन पॉईंट आहे त्या इमारतीमध्ये, त्या आरोग्य संस्थेमध्येच आपल्याला सत्र घ्यायचं आहे। मग आपण RIचे सत्र जर आपल्या आरोग्य संस्थेच्या नावाने ॲड केलेले असेल, RIच्या सत्रासाठी आपल्या आरोग्य संस्थेचं नाव युविनमध्ये ॲड केलं असेल, तर परत नवीन एक त्याच नावाने सेशन साईट क्रिएट करण्याची गरज नाही। मग त्यालाच आपण एडिट करू शकतो। जर आपल्या आरोग्य संस्थेचं नाव आपण सेशन साईट म्हणून आधी ॲड केलेलं नसेल, तर अशा वेळेस आपल्याला सेशन साईट ॲड करावं लागेल। ठीक आहे, आता आपण पहिले बघूया की आपल्या आरोग्य संस्थेचं नाव आपण सत्रस्थळ म्हणून आजपर्यंत कधी ॲड केलेलं नव्हतं, तर मग आपण नवीन सेशन साईट म्हणून आपल्या आरोग्य संस्थेचं नाव युविनमध्ये कसं ॲड करायचं, ती प्रक्रिया यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आरोग्य संस्थेची ID ॲडमिनवाल्या लिंकमध्ये लॉग इन करायची आहे। ॲडमिनवाल्या लिंकमध्ये लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी UIP वॅक्सिनेशन सेशन साईट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि आता आपण नवीन सेशन साईट क्रिएट करतोय, म्हणून आपण ॲड सेशन साईट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मग यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आरोग्य संस्थेचं नाव लिहायचं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला आरोग्य संस्थेचं नाव लिहायचं आहे। मग त्यानंतर सेशन साईट टाईपमध्ये ऑटोमॅटिक गव्हर्नमेंट दिसते, तर तसंच राहील। NIN नंबर विचारलेला आहे, आपल्याला माहीत असेल तर आपण या ठिकाणी लिहू शकतो। सब टाईपमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, अर्बन आहे की रुरल हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर टाईप ऑफ सेशन साईट ह्या ठिकाणी आपल्याला हेल्थ फॅसिलिटी बेस्ड सिलेक्ट करायचं आहे। जर हे हेल्थ फॅसिलिटी बेस्ड केलं नाही, तर मग HPV कॅम्पेनवाले जे ऑप्शन्स आहेत पुढील ते येणार नाही। ठीक आहे, ते विजिबल राहणार नाही, म्हणून ह्या ठिकाणी हेल्थ फॅसिलिटी बेस्ड असणे अनिवार्य आहे। ठीक आहे, यानंतर इज दिस सेशन साईट ॲडेड फॉर IMI कॅम्पेन या ठिकाणी आपल्याला नो ठेवायचं आहे। इज दिस सेशन साईट ॲडेड फॉर HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन, तर ह्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये या बॉक्समध्ये क्लिक करून आपल्याला येस करायचं आहे। इथं जसं आपण येस करू तर एक नवीन प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल, 24x7 AFI मॅनेजमेंट सेंटर कोणत्या AFI सेंटरला आपण लिंक करणार। तर ही यादी जिल्हा स्तरावरून आपल्याला मिळणार आहे। त्यामध्ये ज्या आरोग्य संस्थेमध्ये 24x7 डॉक्टर अवेलेबल असतील, त्या आरोग्य संस्थेचं नाव AFI मॅनेजमेंट सेंटर म्हणून ते अलोकेट केलं गेलेलं आहे जिल्हा स्तरावरून, ते आपल्याला दिलं जाईल। त्यामध्ये आपल्या आरोग्य संस्थेच्या जवळपास जे कोणती आरोग्य संस्था आपल्याला दिसेल, त्या आरोग्य संस्थेचं नाव AFI सेंटर म्हणून आपण ॲलोकेट करायचं आहे। आता इथं खूप सारे महाराष्ट्रातले सर्वच दिसत आहे, तर मग आपण आपल्या आरोग्य संस्थेचं जवळचं कसं शोधणार। तर मग आजूबाजूचे जे PSC किंवा आरोग्य संस्था आहे RH वगैरे, तर आपण डायरेक्ट या ठिकाणी सर्च करू शकतो। जे काही आपल्याला या ठिकाणी मिळालं, जवळचं जर मिळत असेल तर आपण सिलेक्ट करायचं आहे। जर आपलीच आरोग्य संस्था या यादीमध्ये असेल तर आपलीच आरोग्य संस्था टाकायची आहे। आपल्या नाव दिसत नसेल तर आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। इज दिस सेशन साईट ॲडेड फॉर कॅम्पेन ह्याच्यामध्ये काहीच लिहिण्याची गरज नाही आहे, हे मॅन्डेटरी नाही आहे। इज दिस एन आयुष्मान आरोग्य मंदिर सध्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी नो सुद्धा करू शकतो, यामध्ये काही विशेष नाही आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत। ही माहिती जी आपण भरली हे बरोबर असणे अनिवार्य आहे, अन्यथा आपण जेव्हा सेशन प्लॅन करतो त्यावेळेस आपल्याला अडचणी येऊ शकतात। मग ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी माहिती आपण भरली ते बरोबर आहे का एकदा खात्री करायची आहे। खात्री केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे। यामध्ये आपल्याला ॲड्रेस आपल्याला फिल करायचं आहे। पूर्ण ॲड्रेस आपल्याला लिहायचं आहे। नियर बाय लँडमार्क आपण लिहू शकतो। त्यानंतर पिनकोड आपल्याला लिहायचे आहे। लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आपल्याला माहीत असेल तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे। त्यानंतर इज दिस सेशन साईट मॅप्ड अंडर सब सेंटर या ठिकाणी आपण नो सुद्धा करू शकतो, हे आपण आरोग्य संस्था स्तरावर करतो, इथं नो पण राहू शकते।
जर आपण सुरुवातीला ग्रामीण रुरल भाग निवडला असेल तर त्यांच्यासाठी LGD विलेज किंवा हेल्थ विलेज हे 2 ऑप्शन दिले. हे कोणत्या गावासाठी आहे ते गावं आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, मल्टिपल गावं आपण सिलेक्ट करू शकतो. आपल्या आरोग्य संस्थेच्या अंडरमध्ये जेवढे गावं येतात तेवढे गावं आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. जर एखाद्या गावाचं नाव LGD विलेजमध्ये मिळत नसेल तर मग हेल्थ विलेजमध्ये आपण त्याचं नाव सर्च करायचं आणि इथं पण आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर जर अर्बन एरिया सिलेक्ट केला असेल तर मग ह्या LGD विलेज आणि हेल्थ विलेजमध्ये काहीच लिहायचं नाही. जर आपला अर्बन एरिया असेल तर LGD वॉर्ड आणि हेल्थ वॉर्ड यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं. असं मल्टिपल सिलेक्शन आपण करू शकतो. हे सिलेक्ट केल्यानंतर ही माहिती आपण जी भरली ते बरोबर आहे हे खात्री करायची. मग त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर वॅक्सिन अवेलेबलमध्ये यस इथेही करायचं आहे आणि इथेही करायचं आहे. याचा अर्थ काय होते की ह्या सेशन साईटमध्ये आपण RIचे पण सत्र प्लॅन करू शकतो आणि HPVचे पण सत्र प्लॅन करू शकतो. या ठिकाणी सर्व वॅक्सिनची माहिती दिलेली आहे. तर इथं आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण ही वॅक्सिन सध्या स्थितीमध्ये देणार आहोत, गार्डासिल 4. बाकी जे दिसत आहे ते ही वॅक्सिन देणार आहोत. तर ठीक आहे, त्यामुळे आपण हे सिलेक्शन ऑल करून घ्यायचं इथं आणि दोन्ही ठिकाणी टिक असणे अनिवार्य आहे. ह्यानंतर आपण क्रिएट सेशन साईट या बटनवर आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या आरोग्य संस्थेचं नाव जर युविनमध्ये पहिलेपासून नसेल, RIचं सत्र आपण PSCमध्ये घेत नाही किंवा आरोग्य संस्थेमध्ये घेत नाही म्हणून त्याचं नाव नव्हतं, मग HPVचा कॅम्पेन फक्त आरोग्य संस्थेमध्येच घ्यायचं आहे म्हणून आपल्याला ते ॲड करावं लागते. म्हणून आपण या ठिकाणी नवीन ॲड केलं. जर आधीपासूनच आरोग्य संस्थेचं नाव RIसाठी असेल, जसं या ठिकाणी बघू शकता युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामसाठी जर आरोग्य संस्थेचं नाव ॲड असेल तर मग त्यालाच आपण एडिट करू शकलो असतो. पण आपल्याकडे असं नसेल तर मग आपण नवीन ॲड करून घेता येईल. ही प्रक्रिया आहे नवीन ॲड करण्याची. अशा पद्धतीनं आपल्याला सेशन साईट एडिट करून घ्यायचं आहे.